Farmers and residents have sought urgent action over repeated damage allegedly caused by elephant known locally as Omkar. A delegation led by Vilas Tamboskar submitted a memorandum citing damage to banana, coconut and areca nut plantation. The delegation said the elephant has been active in the area for around 3 years and urged the Forest Department to take permanent measures to protect farmers, residents and their properties. ओमकार हत्ती म्हणून तामोशे मोपा जुवेन तसेच तोरशे ते कंप्लीट हेतून येऊन त्याची धुमाकूळ घातलो हो 3 टायम्स झाला जो ओमकार हत्ती वर्षाच्या वर्ष येतात आणि आमच्या लोकांनी जी मेहनत करून जे उत्पन्न काढले भरपूर उत्पन्न काढले कसले केळीचे उत्पन्न काढले नारळाचे उत्पन्न काढले ॲथेरियन सुपारी त्याची जे भात शेती लोकांनी लायली पावस नसताना लोकांनी त्या पोटी शेती केली बरी शेती केली पण ह्या ओमकार हत्यान खूप डिस्ट्रॉय करून सोडले आमचो जो भाग हा पळय तो आणि तो भोवत आसा सो आमी एक निवेदन दिवपाक गेल्लो डेप्युटी कलेक्टरा कडेन कांयतरी तेचो बंदोबस्त करपाचो एक तर ताका रेस्क्यू करपाचो किंवा ताका रिलोकेट करपाचो सो म्हणून आमी आज येयले पण आज डेप्युटी कलेक्टर आमकां मेळूंक ना खंय तरी मिटींग भायर सरल्या सो आमी फाल्यां ती तिका मेळपाक येतले सो एक आमी ऑलरेडी निवेदन दिल्लें आहा तिका सो आमी फाल्यां पक्षून मेळपाक येतले सो खंय तरी खास एक्शन जावंक जाय बिकॉज आमच्या त्या फार्मरांनी बरी मेहनत करून आज शेती उबारलेली आहा कांयच दवरिना ते केळी म्हणटा ते काबार करून उडयले फूल एरियात तो भोवत आहा रात्री आनी लोकांच्या मनात भयभीत अशे लोक शेतकरी भियेल्ले आहा सो खंय तरी हेचो एक बंदोबस्त जावंक जाय म्हणून एक निवेदन दिवपाक आमी आमच्या मनशा मार्फत आमी हंगसर आज विजीट केल्या तो सरकारान खंय तरी तेचेर विचार करून आमचे फॉरेस्ट मिनिस्टरचे आहा विश्वजीत राणे आमचो CM मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी लक्ष घालून ह्याच्यात ताबडतोब कारवाई आणि योजना घेवपाची आणि खंय तरी एक थंयसर आमकां लोकांक हांगा त्या शेतकऱ्यांक दिलासो दिवपाचो तो इतलें सांगून म्हाजें एक चार करता सो थँक्यू हांव तोरशे गांवचो आमी मुद्दम डेप्युटी कलेक्टराक मेळपाक येयले हेच खातीर की ही तिसरी फावट हो हत्ती येयल्लो आनी गेल्या फावट जेन्ना तो तोरशे गांवांत येयल्लो तोरशे तामोशे मोपा तोरशे तेणी आमी एविडन्स दिल्लेले आहा गेल्या फावट तो आतां तेजो वय वाडत चल्ला तो लास्ट टायम तेणी कितलेशेच गाडयो डॅमेज केल्या आमचे 4 व्हिलर डॅमेज केल्या कोणाची व्हॅन डॅमेज केल्या कोणाची स्कूटरी डॅमेज केल्या सो तो हत्ती जो आहा तो तस्कर जातीचो तस्कर जात ही खतरनाक जात तेका लागून मागता डेप्युटी कलेक्टरा कडेन आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन आमचे फॉरेस्ट मिनिस्टर विश्वजीत राणे कडेन आनी तशेंच आमचे गोंयचे CM डॉक्टर प्रमोद सावंता कडेन की तेंच्यांनी जातले बेगीन हेचो कायम स्वरुपी उपाय करचो आनी ताका एक तर तेच्या जे तेजें मूळ ठिकाण आहा थंय व्हरचो नाजाल्यार ते आमच्या हेनी अंबानीन जे वनतारा काडल्या ते वनतारान ताका लोकेट करचो कारण हो प्रत्येक फावटी सोडलेले फावट तो परत परत आसोसून परत गोंयांचे हत्तीत येता आनी जी शेतां पिकलेली आहा जी पोपळी पिकलेली आहा केळी पिकलेली आहा तेजी सामकी नासाडी करता प्रत्येक फावटी आमकां शेतकरी जे आहात आमचे शेतकरी भाव तांकां ते हे दिवन कांय फायदो ना लुकसाण भरपाची फायदो ना कित्याक खूब मेहनत केलेली आसता एक ल्हान भुरग्या प्रमाणे आमी ते सगळी मेहनत करून ताका वाडयतात आनी तेजी जेन्ना फळ मेळचो टायम आसता त्याच टायमार ही सगळी नासाडी जाता ताका लागून जातले बेगीन सरकारान कडक पावलां उचलून ताका बेगींतल्या बेगीन रिलोकेट करचो आनी ताच्या मूळ स्थळार सोडचो इतलेंच म्हणून मागता आमी सरकारा कडेन देव बरें करूं आमी हांगा फॉरेस्ट डिपार्टमेंट येयल्या एक निवेदन दिवपाक गेले 4-5 दीस जाले एक आमचो हत्ती जेचं नाव ओमकार ह्या नावान आमी जवळ जवळ आतां 3 वर्सां वळखता हो म्हाका दिसता तेचो तिसरो फेरो जवळ जवळ म्हाका दिसता आज 3-4 दिसात तेणी खूब नुकसान केलां ते केळी म्हणा पोपळी म्हणा किंवा माड असे माड उभ्याचे उभे तो कवा ते उडयता जे लागते माड आज लोकांनी खंय तरी एक मेहनत घेवन एक तेंच्यांनी एक आपली शेती किंवा बागायत उबारलेली आसा आनी ह्या बागायतीत तेंचे जवळ जवळ एक आता सध्या तर त्यांनी म्हाका दिसता 3-4 लोकांचे खूपच नुकसान केला एक आमचो शिरोडकर म्हणून दुसरो नितीन सामंत चौथो